Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग. आवाज येतोय सर्वांना? गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसते? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. स्क्रीन दिसतंय का सर्वांना? रेषा मारू नका. साईराज आले सर्वजण. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. प्रश्नपत्रिका सोडवली का सर्वांनी? हो. सोडवलेली आहे. बरं, आज प्रश्नपत्रिका होती 2020 ची. 2020 ची ही सर्वांनी सोडवली का? बऱ्याच वेळा सूचना देऊन झाल्या. प्रश्नपत्रिका होती. काय अडचण होती? काय अडचण काय होती? प्रश्नपत्रिका न सोडवण्यामागचं कारण काय? मॅम मी सोडली. हा. अगोदरच एक प्रश्नपत्र. गुड इव्हनिंग मॅम. बरं, 2021 मध्ये कोणाचं काय त्यामुळे नाही सोडवली. मॅम मॅम माझी युनिट टेस्ट सुरू आहे. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. मॅम पहिले रोजच्या फक्त रोज घ्या मॅम. प्रश्नपत्रिका सोडवा. जर प्रश्नपत्रिका सोडवल्या तरच तुमचे डाऊट क्लिअर होणार आहेत. प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवलीच नाही तर डाऊट कसे क्लिअर होतील? जेवढ्या मुलांनी सोडवली त्यांचेच डाऊट क्लिअर मॅडम गणिताचे सर्व प्रश्न घ्या. लागतील. मॅम आम्हाला काल मध्ये एक प्रश्नपत्रिका दिली होती त्यामुळे हे सोडवायची आहे. बरं, आज सोडवायची ना, मग आज नाही वेळ मिळाला का? मॅम आज पण दिली होती. बरं, आज पण दिली होती. मॅम आम्हाला रोज नवोदयची तुमचे 2000 कितीचं पुस्तक आहे? माझ्याकडे हे प्रश्नसंचचं पुस्तक माझ्याकडे 2023 चे 2025च्या मधल्या पण आहेत, माझ्याकडे 24च्या पण आहेत. मॅम माझ्याकडे 2025 चे. मॅडम मॅम आता ही उद्याच्याला प्रश्नपत्रिका उद्या कुठली सोडवून आज प्रश्नपत्रिका पाठवणार आहात? सोडवायची राहिली आहे. पण प्रश्नपत्रिका दिली म्हणून मी पण सोडवली नाही. 2025 या वर्षीचं पुस्तक सर्वांकडेच असेल, सर्वांकडे संच असेल. 2025च्या तुम्ही स्वतः मनाने सोडवा. मागचे संच नसतील, मागचे संच मिळत नाहीत. नवीन संच घेतला असेल आणि 2025 मध्ये जे जे प्रश्न तुम्हाला कठीण गेलेत ते मला फक्त प्रश्न पाठवत जा. त्यामधले प्रश्न आपण घेत जाऊ. 2025 मधले 2025 मधल्या सर्वच पीडीएफ माझ्याकडे उपलब्ध नाहीत, पण 2025 मधल्या आपण सर्वच प्रश्नपत्रिका तर झालेल्या आहेत आमच्या क्लासमध्ये पण सर्व मुलांच्या सोडवून. सोप्या आहेत आणि अगदी त्याच त्याच प्रकार असतो. काही नाही, फक्त किमती बदल असतात, त्याच त्याच प्रकारचे उदाहरण असतात. हे जरी प्रश्नपत्रिका सोडवले तर तुम्हाला खूपसं साम्य तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळेल. फक्त नावं बदललेली असतात, किमती बदललेली असतात, प्रकार तोच असतो. नवोदयमध्ये पॅटर्न खूप सारखा असतो. मागच्या जशा प्रश्नपत्रिकात सेम त्यासारखेच प्रश्न, फक्त जिकडे समजा सुजय आहे तर पुढच्या वर्षी अजय येईल, त्यानं 2000 घेतलं तर इकडे 3000, अशा थोड्याशा किमतींमध्ये बदल असतो. पॅटर्न खूप सारखा आहे, तोच तोच पॅटर्न आहे. म्हणून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि प्रश्नपत्रिका सोडवताना सराव प्रश्नपत्रिका ना अगोदर तुम्ही अशा सालांमधल्या प्रश्नपत्रिका घ्या. म्हणजे 2020, 21, 22, 23, 24 या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की मागच्या वर्षी कशी होती, त्याच्या अगोदर कशी होती, एक पॅटर्न कळून जातो की आपण कुठे कमी पडतो. आपल्याला नेमकं काय कळत नाही, क्षेत्रफळ कळत नाही, परिमिती कळत नाही, अंदाजीकरण कळत नाही, की नेमका कोणता प्रश्न तुम्हाला कठीण जातो हे पटकन समजायला मदत होते जर अशा मागच्या वर्षीच्या जर प्रश्नपत्रिका पाहत गेलात तर. बरेचसे प्रकाशनं वेगळी असतात, प्रकाशनं वेगळे बदलले की प्रश्नपत्रिकांचा टाईप थोडासा चेंज झालेला असतो. बरीच प्रकाशनं तर अशी की त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही एक फरक म्हणजे काहीच कुठे तारतम्यच नसतं. खूप कठीण तरी प्रश्न असतात किंवा खूप सोपे तरी असतात. प्रश्नसंच सुद्धा योग्य निवडायचा कधी पण. प्रश्नसंच जर घ्यायचा असेल तर इतरांनी काढलेल्या प्रश्नसंचापेक्षा नवनीत प्रकाशनाचेच प्रश्नसंच घ्या. स्कॉलरशिप असेल किंवा नवोदय असेल, स्कॉलरशिपला सुद्धा नवनीत प्रकाशन वापरा. आता भरपूर प्रकाशन आहेत, ते निराली आहे, विद्याभारती आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी भरपूर आहे, पण तिथे प्रश्न चुकीचे खूप आहेत, प्रिंट मिस्टेक खूप आहेत.
आणि थोडंसं प्रिंट मिस्टेक आणि खात्रीशीर प्रश्न म्हटलं तर थोडंसं नवनीत प्रकाशनामध्ये आहेत. म्हणून नवनीत प्रकाशन वापरा. म्हणूनच आतापर्यंत आपण सिलेबसमध्ये सुद्धा नवनीत प्रकाशनाचीच पुस्तकं वापरलीत, जेणेकरून आपण चुका सुरुवातीपासूनच टाळत आलोय. बरं, समजलं का सर्वांना? सूचना काय होती? कोणतं प्रकाशन यूज करणार तुम्ही प्रश्नपत्रिकेसाठी? मॅम मला येतही नाही. काय नवनीत प्रकाशन. मॅम आमच्या स्कूलमध्ये काय होतं की बरेचसे शिक्षकांना मॅडम हा बोला. मला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणते? शेकरू. शेतीयो राज्य प्राणी शेकरू. मॅम राज्य पक्षी. मॅम राज्य पक्षी. घडियाळ. ना? नाही. मॅम हिरवे माझं कबूतर. आहे काहीतरी. हा. काय आहे? हिरवे राष्ट्रीय कबूतर. राष्ट्रीय पाळीव घडियाळ. हरियाल. घडियाळ. हरियाल बरोबर आहे. हरियाल आहे. राष्ट्रीय म्हटलं तर मोर. हिरवे कबूतर. हम्म. मॅम हा बोला. बरं मी सांगतो आमच्या पत्रिकेबद्दल. स्कूलमध्ये विद्याभारती अक्षरगंगा नवनीत रंगच्या प्रश्नपत्रिका मागवल्या. मुग्धाचं काहीच बोलणं मला मॅम आम्ही कळलं पण त्या विद्याभारतीत नाही. मागवलेत. काय मागवलंय? मॅम राष्ट्रीय पक्षी कोणता येतो? प्रश्नसंच. बरं, सर्वांनी जर एक सोबत बोललं तर माझ्यापर्यंत अर्धे अर्धे वाक्य येतात आणि मग मला काहीच कळत नाही नेमकं कोणाचं वाक्य काय होतं. बरं चला, आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. हा बोल पृथ्वी. मॅम मॅडम, मी पृथ्वीचे वजन किती आहे? सोडवली नाही. काय? पृथ्वीचे वजन किती आहे? पृथ्वीचे वजन किती आहे? पृथ्वीचे वजन आता तुम्ही ते भूगोल मध्ये पहा किंवा तुम्हाला याच्यामध्ये आहे 5वी परिसर मध्ये पृथ्वीचं वजन वगैरे मला नाही सांगता येणार. एक्झॅक्ट नाही सांगता येणार. हा. मॅम आणि असं पृथ्वीचं वजन वगैरे आपल्या प्रश्नांमध्ये नाहीयेत. हा. मॅडम हा बोला. मॅडम हा बोल ना. नवीन राष्ट्रीय झालाय. आवाज मॅडम हा. मला येतही नाही. अर्धे अर्धे आवाज येत आहे. तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये पहा. पूर्ण वाक्य एक तरी कोणाचं ऐकायला येतंय का? एकाचा अर्ध, दुसऱ्याचा अर्ध. बरं, तुम्ही काय माझी मुलाखत नाही चालू केलेली. एक झाला की दुसरा प्रश्न आणि तुम्ही प्रश्न जो आहे तो आपल्या विषयासंदर्भात नाही. आपलं चाललंय इकडे नवोदय. तुमचं कुठे वेगळं चालू आहे. बरं चला, मला प्रश्न सांगा. आपल्याकडे वेळ कमी असतो, आपली शाळा नाहीये. 10 ते 5 वेळेमध्ये आपण टाइमपास करायला भरपूर वेळ हे करायला. मॅम, आम्हाला आमच्या शाळेत 4थीची IAS प्रश्नसंचातील 5वी प्रश्नपत्रिका वहीत लिहायला लावली होती म्हणून मी सोडवली नाही. प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून सोडवतात का? फक्त स्पष्टीकरण लिहायचे. प्रश्न कधी लिहिण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. प्रश्न जर प्रत्येक प्रश्न लिहित बसलात तर तुम्हाला तिथे 10 प्रश्नपत्रिका होणार, तिथे 2 ते 3च होतील. इथे तुम्हाला प्रश्नपत्रिका मी कधीतरी लिहायला लावते का काही? लिखाण कमी असतं आपल्याकडे. लिखाण कमी. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, लिखाण कमी करायचं. जास्तीत जास्त पाठांतर आणि प्रश्न सोडवण्याचं काम करायचं. तरच आपला स्कोर वाढू शकतो. बरं चला, प्रश्न येऊ द्या. चॅट बॉक्स मध्ये मला प्रश्न पाठवा. आकृत्यांमधले पाठवा फक्त अगोदर. आकृत्यांमध्ये काय असतील तर पाठवा. ओके मॅम, माझी युनिट टेस्ट सुरू आहे म्हणून मी सोडवली नाही. बरं, आराध्याची युनिट टेस्ट सुरू आहे म्हणून तिचं राहिलं. बरं, विराजचं बी काय म्हणणं आहे? विराज मला म्हणतो तुम्ही किती वेळा क्लासला सुट्टी देता? सारख्या सुट्ट्या होत्या आणि काल विराजच नव्हता. कुठे होता विराज? मॅम, माझ्या बहिणीचं वेलकम होतं त्यामुळे मला क्लास करता आला नाही. तुमच्या बहिणीचं वेलकम होतं. माझ्याकडे पण अचानक काहीतरी काम येऊ शकत नाही का? मॅम, घरात कोणाचाच फोन चालू नव्हता. हा. सगळ्यांचे फोन बंद होते.
अगदी परवा दिवशी आजारी होते आणि काल क्लास घेणार होते, उशिरा जाणार होती मुलांची सहल. काल नाही, मला वाटतं सोमवारी ना, सोमवारीच पहा, ज्या दिवशी आपली सुट्टी झाली ना सलग रविवारी आणि सोमवार. तर त्यांची सहल उशिरा मॅम जाणार. मला पृथ्वीचं वजन पॅकिंग सांगता ठरलं होतं येईल. थोडं, म्हणून मला जी पॅकिंगसाठी होता. बरं चला, मॅम प्रश्न मॅम सांगा. मला मॅम पृथ्वीचं वजन सांगता कालची येईल. रेकॉर्डिंग पाठवा ना. काय रेकॉर्डिंग? हा, कालची रेकॉर्डिंग. हो हो चालेल, अपलोड झाली मॅडम. होती. प्लीज हो मॅम. मला आता खूप वेळ झाला, बोला. मला येतंय नाही. मॅम मध्ये सगळेच घ्या, आम्ही चेक सर्व करतो. प्रश्न घ्या मॅम. ओके, सर्व प्रश्न नाही शक्य जीवन. आपण जर सर्व प्रश्न घेत राहिलो तर एक 8-8 दिवस जाईल. बरं, प्रश्नपत्रिका हा यामधल्या 18, 19 आणि 20 आल्या पहा वृंदाचा. तुम्हाला ग्रुपवर प्रश्न पाठवले आहेत. ते चालेल, वरती पाठवले तरी चालतील, पण पाठवा. फक्त कधी मॅम. हो, मॅम. सोडवा किंवा सोडवा. आज सर्व घ्या. शक्य होणार नाहीत सर्वच प्रश्न घेणं. मॅडम हा बोला. माझ्या इथेही नाही. एकही नाही. ओके, तर माझ्याकडे फक्त आता 3 प्रश्न आलेले आहेत आणि प्रश्नपत्रिकेमधले आहेत का आता हे प्रश्न? साईराजने जे पाठवलेत, एका शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी 2/5 मुली आहेत. जर मुलांची संख्या 1440 असेल तर मुलींची संख्या किती? मला वाटते 2025 मधले प्रश्न आहेत का आता याच्यातले आहेत? बरं चला, आता हे जे आहेत तर ते पण पाहूयात, असतील बहुतेक आपल्या याच्यामध्येच असतील. अगोदर जे काही 18, 19, 20 आले तर ते पाहूयात. या क्रमांकाचे हे जर प्रश्न नसेल तर मग घेते हे पण. हा, 18 मध्ये काय प्रकार आहे पहा. सुरुवातीच्या दोघांचं जसं नातं आहे तसं तिसऱ्या आणि चौथ्याचं नातं आहे. मग तिसऱ्याचं नात्यासाठी आपल्याला चौथा पर्याय शोधायचा आहे. सहसंबंध आहे. पाहता इथे 18वा प्रश्न. बर, याचं पाय काय झालंय, इथे फक्त हा उलट झालाय, तर मग इथे सुद्धा हा उलटच असायला हवा. 18 मध्ये हा झालाय असा उलट. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. एवढाच चेंज आहे, जसा चेंज सुरुवातीमध्ये झाला तसा असायला हवा होता. त्यानंतर आता प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. एवढे 3 प्रश्नानंतर विरा तुझं काय म्हणणं आहे ते ऐकून घेते. बरे, चौकोन आहे त्याचे 4 भाग केलेले आहेत. तर पंचकोन आहे तर त्याचे मग 5 भाग असायला हवेत. 4 भागावाला आहे का समान 4 भागावाला? तर नाही, मग 5 भाग कुठे दिसतात का व्यवस्थित समान असणारे? तर ते पाहूयात आपण. एक, दोन, तीन, चार, 5 पंचकोनांनी तयार झालेला हे चौकोनात तर 4 त्रिकोण झाले, तर पंचकोनात तर 5 त्रिकोण पण तयार होऊ शकतात. अशी पण आकृती आपण निवडू शकतो. 1, 2, 3, 4, 5 इथे झालेले आहेत पण समान नाहीयेत. इथे पण आहेत. 2 रेषांनी दुभागला. इथे पण 2 रेषांनी, इथे 3 रेषांनी दुभागला. काय असायला हवं बरं? आन्सर कीला ए आहे का चेक करावं लागेल मला. एक मिनिट, आन्सर कीला आपण चेक करूयात. आन्सर की नव्हती ना दिली मी तुम्हाला? आन्सर की आहे माझ्याकडे. एक मिनिट, प्रश्नपत्रिका 2020. एक मिनिट हा, आन्सर कीला चेक करूयात. नको हे करायला, थोडा वेगळा आहे तो प्रश्न. 2020 प्रश्न क्रमांक 18. सर्वात वरची रचना 180 अंशात फिरते म्हणून उत्तर सी.
अरे हे तर नाही ना. 19 पाहिला ना आपण. हा, एकमेकांच्या लगत नसलेले कोपरे कोन बिंदू सरळ रेषांनी जोडा. पर्याय ए. हा, एच आहे पा. त्यांनी दिलंय स्पष्टीकरण पण दिलेले. प्रश्न आकृतीतील एकमेकांच्या लगत नसलेली कोपरे म्हणजे जे काही कोणांचे बिंदू आहेत ते सरळ रेषेने जोडा. तर सरळ रेषेने जर कोपरे जोडले तर ए यानुसार आहे. जसं की इथे समोरासमोरचे कोपरे जोडले की हा आकार तयार होतो. मग इकडे पण समोरासमोरचे जर कोपरे जोडले तर या प्रकारे हा आकार तयार होतो. आणि पुन्हा या प्रकारे जोडायचे. बरं, प्रश्न समजला का? स्पष्टीकरणासह होतं पहा. ओके. प्रश्न क्रमांक 20 एक आहे. 20 मध्ये काय झालंय? 1 2 3 म्हणजे इकडे आलेत. म्हणजे इथे असंच असणार. ऑप्शन नंबर सी. ज्या बाजूने आहे त्याच बाजूने इकडे असा आकार झाला एलचा. मग इकडे पण असाच एल आकार अशा रेषांनी तयार होईल. हा सी बरोबर जुळतो इथे. बरं, आकृत्यांचे प्रश्न समजले. बोला, विराजचं काय म्हणणं होतं? विराज. मॅम चुकून झालता. ओके, चुकून झाला होता. आणखी आहेत का कोणाच्या आकृत्यांमध्ये काही प्रश्न? मॅडम गणिताचे सर्व प्रश्न घ्या. गणिताचे सर्व घ्यायचे? अरे गणित सुद्धा खूप सोपं आहे, असं काही खूप कठीण आहे असं नाहीये. मॅम फक्त कठीण जवळ घ्या मग. मॅम सर्व घ्या. सर्व घ्यायचे. हो मॅम. बरं, मॅम चालेल. ज्या मुलांची कठीण घ्या. आकृतीचे प्रश्न आकृतीचे प्रश्न राहतील त्यामुळे तुम्ही गणिताचे प्रश्न विचारूनच घ्या. 24वा पहा. आज घेते मी आता हे गणिताचे, पण यानंतर पुन्हा मी एक्स्ट्रावाले प्रश्न घेणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जे तुम्हाला अख्खे कठीण गेले ना तरी सोडवणार, तरी घेते. पण तुम्ही जर खोटं सांगत असाल की आम्ही प्रश्नपत्रिका सोडवली किंवा आम्हाला वेळच नाही भेटला, मग अशा वेळी जे प्रश्न फक्त कठीण आहेत तेवढेच घेतले जातील. आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. बरं, 24 मध्ये काय कठीण आहे तुम्हाला? हा भाग इथे कोणता पूर्ण होईल अशीच असेल आकृती ही. बरं, इथे उत्तराकृत्यामध्ये 4 उत्तराकृत्या आहेत. उजव्या बाजूच्या अशी आकृती शोधून काढा की जी त्या प्रश्न आकृतीस पूर्ण करेल. 24 मध्ये काय कठीण आहे? आता आणखी किती भाग बसणार आहेत यामध्ये? हा एक, असा एक बसणार आहे. आकृती काढून पाहिजे. असे 3 भाग बसणार आहेत. असा हा राऊंड असणार आहे आणि असा हा थोडासा डार्क केलेला असणार आहे. मग असा डार्क सर्वकडे सगळीकडेच आहे म्हणजे हा बी झाला. 3 त्रिकोणांकी असे बसत होते यामध्ये. एक फील तयार होतं हे. बर, प्रश्न समजला का? आता आपण जाऊयात गणितांच्या प्रश्नाकडे. आता आणखी 2-4 नवोदयच्या प्रश्नपत्रिका झाल्या की आता फक्त स्कॉलरशिप तयारी असेल. आणि थोड्याफार 1-2 दिवशी आपल्या आकृत्या होतील, कठीण वाटणारे प्रकरण. तंतोतंत वगैरे असे होणार नाही, ते तुमचं तुम्ही पाहायचं. अतिशय सोपे प्रकरण असतात. तंतोतंत आकृती असेल किंवा आरशातील असेल तर या आरशातील, पाण्यातील या आकृत्या खूप सोप्या असतात आणि याचा नेहमी आपल्याला सराव झालेला असतो. आता आकृत्यांवरती प्रश्न आपल्या अधूनमधून कुठले होणार आहेत पहा. आकृती एखादी कट केली आहे, मग ती जुळवल्यानंतर कशी दिसेल, एखादा आकार शोधायला त्या पण थोड्याशा कठीण जातात. या ज्या अवकाशी आकृत्या असतात तर त्याची प्रॅक्टिस थोडीशी होणार आहे आपल्याकडे. बरं, प्रश्न क्रमांक 41 पाहतोय आपण. पुढील विधान सत्य ठरण्यासाठी x ची किंमत आहे. पहा, x ची किंमत काढायची आहे. छोटीशी पदावली आहे अपूर्णांकाची, तर ती पदावली आपण पाहूयात. पदावली कशी आहे? आता इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे तर त्याला फक्त अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या. 11 आणि हा कंस, पहिला कंस सोडवायचा आणि दुसरा त्यासोबत सोडवून घेतला तरी चालतो, कारण मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे. 11 त्रिक 33 या दोघांमध्ये गुणाकार, आलेल्या गुणाकारामध्ये हा अंश मिळवायचा असतो. 11 त्रिक 33, 33 आणि 7 हे झाले 40. 40च्या छेदामध्ये 11 गुणिले 11/5 आहे असा. बरं, आता हा पहिला कंस इथपर्यंत आपण सोडवला. मध्ये भागाकार आहे असा केला. 3 आणि x यांचा जर गुणाकार केला तर तो होतो 3x छेदामध्ये 7 आहे असा. बरं, आता इथे डायरेक्ट आपण पुढे 4/3 आहे असं लिहून घेऊयात. आता इथे काटछाट होत असेल तर करून घ्यायची.
पहा आता 11 आणि 11 11 एक 11 11 एक 11 5 एक 5 5 8 40. आता हा पूर्ण कंस सोडून झालाय पहा 8च्या छेदामध्ये 1 भागाकाराचं चिन्ह आहे असं 3 एक्स आहे असे 7 आहे असे आणि यानंतर 4/3 आहे असा. आता भागाकाराच्या विरुद्ध असतो गुणाकार म्हणजे 8/3 गुणिले 7च्या छेदामध्ये 3x बरोबर 4/3 7 आठी 56. आता हा गुणाकार जर तिरकस होत नसेल तर सरळ सरळ करा 7 आठी 56 3x आहे असा बरोबर 4/3. आता जिथे x ची किंमत काढतोय आपण 3x बरोबर तिरकस गुणाकार करा 56 गुणिले 3 छेदामध्ये राहतील 4 4ने 56ला भाग जातो 4 एक 4 एक उरला 4 चोक 16 14 आणि गुणिले 3 आहे तिथे 14 त्रिक 42. तर इथे जागा कमी पडते म्हणून या बाजूला मी लिहिते म्हणजे 3x ची किंमत मिळाली 3x बरोबर 42 x बरोबर 42च्या छेदामध्ये 3 ला घ्यायचं 3 एक 3 3 एक 3 एक उरला 3 चोक 12 म्हणजे x ची किंमत मिळाली 14. पर्याय क्रमांक बी. सर्वांना प्रश्न समजला का? अगदी स्टेप बाय स्टेप सोडवलं की प्रश्न हो मॅम. ओके हो काय का सर मॅम. काही कठीण वाटलं वेगळं वाटलं की तुम्ही काय करायचं प्रश्नपत्रिका नाही लिहायची प्रश्नपत्रिका साल टाकायचं 14. त्यानंतर तुम्ही फक्त स्पष्टीकरण लिहायचे आता कोणत्या प्रश्नाचं होतं 41 नंबर आहे ना असा 41 नंबर टाकायचा सुरू करायचं स्पष्टीकरण लिहायला प्रश्न लिहत बसायचे नाही. बरं 42 हवा पाहता प्रश्न क्रमांक 42 42 नंबर पक्ष्यांच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहेत आणि थव्यांपैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती आहे. बरं इथे आपल्याला थोडस एक्स मानूनच उदाहरण सोडवावं लागेल. बरं काय आहे नदी नदीवरती घरटे नदीवरचे पक्षी आहेत नदी घेऊयात मग घरटे घेऊयात आणि मग आपले असतील उरलेले पक्षी उरलेले पण इथं प्लसच करावे लागतील अधिक उरलेले पक्षी आणि पक्ष्यांच्या थव्यातील आता हे आपले एकूण असतील मग एकूणला आपण इथे एक्स मानूयात तर पक्ष्यांची संख्या किती एकूण पक्षी एक स्ट्रक्चर आपण तयार केलं. बरं आता त्यांनी काय सांगितलं होतं 1/4 पक्षी नदी किनाऱ्यावरती आहेत मग नदी किनाऱ्यावरचे 1/4 म्हणजे एक्सच्या आता आपण एकूण पक्षी एक्स मानतोय मग एक्सच्या जर आपण 1/4 जर लिहिले तर असं होतो 1 आणि एक्सचा गुणाकार होतो म्हणजे एक्स 1 आणि एक्सचा गुणाकार एक्स झाला आणि छेदामधला 4 आहे असा म्हणजे नदीवरचे पक्षी आपण डायरेक्ट एक्सच्या छेदामध्ये 4 लिहितो या प्रकारे लिहू शकतो. आता घरट्यामधले पक्षी पहा घरट्यामधले कसे लिहायचे आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहेत म्हणजे एक्सच्या 1/5 म्हणजे 1/5 1 आणि एक्सचा गुणाकार झाला एक्स छेदामधले 5 आहे असे म्हणजे घरट्यामधले पक्षी किती झाली एक्सच्या छेदामध्ये 5. आता उरलेले जे आहेत तर ते अन्नाच्या शोधात आहेत 22 आहेत तर ते 22 आहे असे बरोबर आपण हे आपण काय इक्वेशन तयार करून घेतलं समजलं हे इक्वेशन तयार झालं एक इक्वेशन तयार झालं की आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जातं. इक्वेशन माझा क्लास चालू. 8 मिनिट. हा बरं आता पहा इक्वेशन सोडवताना इथे आपल्याला छेद समान नाहीये जर छेद समान नसेल तर छेद समान करून घ्यायचा म्हणजे तिरकस गुणाकार 5 आणि एक्सचा गुणाकार झाला 5x 4 आणि 5चा गुणाकार होईल 4×5 = 20 पुन्हा या 4 ने x/5 ला गुणायचंय 4 आणि x चा गुणाकार होईल 4x 4 आणि 5चा गुणाकार 4×5 आता छेद समान झालेला आहे. आता 22 आहेत 22 ला छेद नव्हता ज्याला छेद नाही त्याच्या छेदामध्ये आपण 1 घेतो. बरं आता पुढे हा आपण 22 छेद
22/1 आहे असा लिहू, बरोबर एक्स. बरं 4x आणि 5x उरलेले किती होते पहा आपले, 4×5 = 20. 22 पक्षी घरट्यात अन्नाच्या शोधात भटकत आहेत. घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या किती? इक्वेशन मध्ये नाही ना काय आपलं चुकलं. 4x आणि 5x हे झाले 9x. 9xच्या छेदामध्ये 20 अधिक 22/1 बरोबर आपला x असणार आहे. आपण आणखी इथे एक करू शकलो असतो पहा. तर 22ला पुढे टाकायचं आणि एक्सला जर अगोदर घेतलं तर एक्स वाले अगोदरच एका बाजूला येतील. एक स्टेप थोडीशी आपण वेगळी करूयात. ह्या एक्सला काय करूयात, या एक्सच्या साईडला बोलून घेऊयात. या एक्सला यांच्यामध्ये जाऊ देऊयात आणि जी पूर्ण संख्या आहे तिला आपण बाजूला काढूयात. मग याला जर बाजूला घेतलं म्हणजे हा आता पूर्ण संख्येमध्ये आणि प्लस वाला नंबर आहे. कोणतंच चिन्ह नाहीये म्हणजे प्लस वाला आहे. मग प्लस असेल तर तो मायनस होतो. मग इथे आपण -x करूयात आणि हा 22 आहे, हा अधिक 22 आहे, तर तो आता जागा बदलणार. x एका बाजूला घेतलं की एक जणाला आपल्याला उरलेल्याला बाजूला टाकावं लागतं. मग हा सुद्धा -22 होईल. हे कसं आलं इथपर्यंत लक्षात आलं सर्वांना? इथे आपण थोडंसं चेंज हो मॅम. हो मॅम. जरा इथं पुढे स्टेप वाढवण्यापेक्षा आपण इथे थोडंसं तुम्ही उद्यापासून x वाल्या चौथी TSC घेणार का? काय उद्यापासून चौथी TSC घेणार का? चौथी TSC चे TS काय मला लक्षात नाही आलं. पुन्हा एकदा बोला. मॅडम चौथी TSC चे घेणार का? हा पाहता x एका बाजूला घेतले, इथपर्यंत समजलं सर्वांना? बरं आता इथे बेरीज होऊ शकते. 5x आणि 4x मॅम 9x. काय बोलला? आज डबल लिंक होणार आहे. डबल लिंक पाहू, एखाद्या प्रश्नाच्या मध्ये जर राहिली तर होईल, शक्यतो नाही होणार. आज माझी पण कामं राहिलेली आहेत. इथे छेद समान नाही, त्याला छेदाला आपण घेतला इथे. बर 5x आणि 4x 9x, किंवा इथे सुद्धा आपण लगेच छेद समान करून घेऊ शकतो. आता इकडे जर छेद समान करायचा आहे तर छेद समान करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहा. याला आपण डायरेक्ट बेरीज करून घेऊ शकतो. 5 आणि 4 झाले 9x. छेदामध्ये हा 20 आहे, वजा एक्सच्या छेदामध्ये 1. मग इकडे 20 ने भाग देऊ शकता, तो 20 ने छेद समान करू शकता. वजा 22 आहे असा. 20 9x छेदामध्ये 20 वजा 20 गुणिले x झाले 20x आणि छेदामधले 20 ला 20 आहे असे, बरोबर वजा 22. इथपर्यंत सर्वांना समजलं का? हो मॅम. हो मॅम. ओके. बरं आता 20 मधून 9 जातात का, सॉरी 9 मधून 20 जातात का? नाही. नाही जात. 20 मधून तरी सुद्धा 9ला कमी करायचं. 20 मधून 9ला तरी सुद्धा कमी करायचं आणि वजाचं चिन्ह द्यायचं. किती आहे वजाबाकी यांची? -11. x वजा 11x आणि छेदामध्ये 20 आहे असे, बरोबर वजा 22. आता इकडे थोडीशी जागा कमी पडली आहे, इकडे घेते मी. प्रश्न फक्त दिसणार नाही. आता आपल्याकडे इक्वेशन आहे त्याच्यामुळे प्रश्नाची काही चिंता नाही. राहिलेला पार्ट या बाजूला. बरं आता वजा 11x ची आपण किंमत काढतोय. वजा 11x बरोबर वजा 22 आणि आता उरला कोण? भागाकारातला 20. तो जर चेंज झाला तर तो गुणाकारामध्ये जाणार. भागाकाराचं विरुद्ध चिन्ह हे गुणाकार असतं. मग इकडे गुणाकारामध्ये तो 20 जाणार. इकडे होणार वजा 11x बरोबर वजा 22 आणि 20 यांचा जर गुणाकार केला तर तो होतो 22 दुणे 44, पुढचा शून्य आहे असा, म्हणजे वजा 440. x ची किंमत काढताना x बरोबर वजा 440 आणि वजा 11. आता जेव्हा अंश आणि छेद
या दोघांनाही जर वजा वजा चिन्ह असेल तर त्या वजा चिन्हावर मारली जाते काट, म्हणजे याचा काही उपयोग नाही. वजा वजा इथे अधिक झालेला असतो. आता डायरेक्ट या 11ने भाग द्यायचा, म्हणजे आता 440 आणि छेदामध्ये फक्त 11 राहिलेत. 11 एक 11, 11 चोक 44, x बरोबर 40. बर, म्हणजे आपले एकूण पक्षी जे आहेत तर ते झाले 40. आपल्याला विचारलं काय होतं, कोणते पक्षी विचारलेत? नदी, घरटं, एकूण पक्षी. कशावरचे पक्षी विचारलेत पाहूयात आपण अगोदर प्रश्नामध्ये. नदीवरचे होते, एकूण होते का कोणते होते? हा, तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या आपण शोधतोय. घरट्यात असणाऱ्या पक्ष्यांची आता संख्या काढून घेऊयात. घरट्यामध्ये होते एक पंचमांश, म्हणजे घरटे एक्सच्या म्हणजे 40च्या एक पंचमांश म्हणजे किती होतात पहा. 5 एक 5, 5 8 40, 8 आणि 1चा गुणाकार होईल 8 एक 8. हे घरट्यातील पक्षी झाले. पर्यायामध्ये आहे का पाहूयात. घरट्यातील पक्षी हा पर्याय पाहता, हा 8 आहे. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी दिसला का? 8 आहे. आन्सर कीला पण चेक करूयात बरोबर आहे का. आन्सर की मी तुम्हाला देते. आन्सर की आहे माझ्याकडे याची. ऑप्शन नंबर डी राईट आहे पहा. प्रश्न समजला का सर्वांना? हो. स्क्रीनशॉट काढून घ्या का लिहून घेतला? प्रश्न क्रमांक टाका. मॅम मी तसं नाही सोडवलं. हा, कसं सोडवलं मग? मॅम मी पर्यायानुसार गेलो. प्रत्येक पर्यायाला 5 अंश, 5 पंचमांश, 1 कसं गेलं तरी पंचमांश चालेल, काय अडचण नाही. असं करून मी एवढं उत्तर पर्यायानुसार काढलं. ऐका, पर्यायानुसार झालं, पण तुम्हाला इक्वेशन पण तयार करता आली पाहिजे. ते प्रत्येक प्रश्न पर्यायानुसार सुटेलच असं नाही. बऱ्याच वेळा तरी इक्वेशन तयार होतं पण तरी सुद्धा व्यवस्थित सुटत नाही, खूप वेळ जातो. तेव्हा आपण पर्यायानुसार जातो. पण इक्वेशन तयार करून सोडवता सुद्धा आलं पाहिजे. बरं, हे समजलं? मॅम मी तुमच्यावरच सोडवलं. ओके, माझ्यासारखं सोडवलं ना? चालेल. हा. ओके, चला, ज्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित समजतंय त्या पद्धतीने केलं तरी चालेल. बरं, कट करू मग. आता हा प्रश्न झालाय सर्वांचा लिहून. हो. घ्या. पुढचा प्रश्न कोणता होता आपला? प्रश्न क्रमांक 43. यामध्ये थोडे वेगळे प्रश्न वाटतात का? तर अगोदरचे सर्वच एकाच प्रकारचे होते. थोडासा चेंज वाटतो यामध्ये. थोडासा कठीण स्तर वाटतोय 2020 मध्ये. आतापर्यंतच्या जरा खूपच सोप्या होत्या. यामध्ये थोडेसे कठीण वाटतात प्रश्न. अमितने एक टेबल 1200ला खरेदी केले आणि दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले. त्याने ते टेबल 1680ला विकले. त्याच्या नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी किती आहे? पेपर कठीण वाटला म्हणून सोडवला नाही की खरोखर वेळ मिळाला म्हणून सोडवला नाही बाकीच्यांनी? मॅम वेळ मिळाला नाही. मॅम मॅम शाळेत क्रीडा होता. ओके. खूप देते. ही प्रश्नपत्रिका थोडीशी, आता जे आपण 21, 22, 23, 24 ज्या पाहिल्यात ना, मला वाटतं 23 राहिली आपली पाहिजे. 21, 22, 24च्या पाहिल्या तर त्यापेक्षा थोडीशी कठीण वाटते ही. म्हणजे हे प्रश्न एवढे पाहिले, पण पाहूयात आणखी पुढे कशी आहे. आपण पुढे नाही आणखी पाहिली. आता काही माझ्या झालेल्या सुरू सर्वच्या सर्व, पण मॅम आज डबल लिंक होणार आहे का? आज डबल लिंक शक्यतो नाही होणार आज. उद्या घेऊ. मॅम नका घेऊ. बरं, नाही होणार. आता हा एवढा एकच प्रश्न घेऊयात. शेवटचे फक्त 3.5 मिनिट राहिलेत. पटकन सुटला तर 1 किंवा 2 होतील, नाही तर शेवटचा असेल हा आपला. बरं, पहा आता. खरेदी केला की तिला टेबल 1200 रुपये, यावरती खर्च केलेला आहे 200 रुपये. म्हणजे इथे आपल्याला आता एकूण खरेदी काढावी लागेल. म्हणजे एकूण खरेदी काढायची. एकूण खरेदी म्हणजे जी काही खरेदी केलेली होती ती एक किंमत.
साठी किंवा काही आणखी वेगळा जर त्यावरती खर्च आला तर तो एकूण खरेदी यामध्ये होत असते. म्हणजे आपल्या टेबलची एकूण खरेदी किती झाली? किती होणार टेबलची एकूण? 1400. हा 1400. 1400. 1200 अधिक 1400. मॅम नफा बराबर खरेदी वजा विक्री. एक मिनिट आपलं पेज चेंज झालं. सॉरी मॅम नफा बरोबर विक्री वजा खरेदी. एक मिनिट पेज गेलं होतं आपलं. अगोदर एकूण खरेदी काढूयात. एकूण खरेदी बरोबर 1200 अधिक 200 दुरुस्तीचे. तर असे झालेले आहेत. बरं आता विक्री किती झालेली आहे? विक्री झाली आहे 1680. म्हणजे विक्रीची किंमत जास्तीची आहे म्हणजे नफा झाला. विक्री किंमत वजा खरेदी मॅम बरोबर नफा झाला. मॅम विक्री किंमत होती 280 दोन हा मॅम 1680. 280 280 झाला नफा. म्हणजे मॅम मग कसं करायचं? 1400 वरती असा लक्षात ठेवायचा. सूत्रापेक्षा या पद्धतीने लक्षात ठेवायचं कधी पण. खरेदी किमतीवरती म्हणजे 1400 रुपयांवरती जर आपल्याला 280 रुपये नफा झाला तर 100ला किती आणि तोटा झाला असेल तरी पण असंच. या प्रकारे जायचं. म्हणजे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवण्याची पण गरज नाही. यानुसार जायचं. हे एक समचलनाची पद्धत आहे. मग x ची किंमत तुम्ही तिरकस गुणाकाराने काढता. x बरोबर 280 गुणिले हे खरेदी किमतीचं सॉरी शेकडा नफ्याचं सूत्र असं असतं पहा. म्हणजे नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. हे शेकडा नफ्याचं सूत्र आहे. पण बऱ्याच वेळा सूत्रांचा विसर पडतो. प्रत्येक सूत्र शकत नाही यानुसार जायचं. 2 शून्य आणि दोन्ही शून्य कट केले. 14 एक 14, 14 दोन्ही 28. पुढचा शून्य आहे चुकलं x बरोबर पर्याय क्रमांक 20% मॅम 280 पर्यंत बरोबर आलं माझं. बर. हे समजलं का सर्वांना समजलं का? अरे बोर चला आता संपलेला आहे. आता अंदाजीकरण आहे. अंदाजीकरणाचा सोपा प्रश्न आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. जवळच्या पूर्णांकामध्येच करायचंय. त्याचा दशांशाचा पण काही प्रश्न नाहीये. म्हणजे असा करा तुम्ही. आता ह्या किमती फक्त मी तुम्हाला लिहून देते कारण आता 49.6 म्हणजे हा जवळजवळ 50 आहे. 10.2 म्हणजे हा 10 आहे. फक्त या किमती लिहून घ्या आणि सोडवा. 7.1 म्हणजे हा 7च आहे. 29 पॉईंट म्हणजे 7 म्हणजे हा फक्त 7च आहे. 5.1 म्हणजे हा फक्त 5